साधारणतः मूल 6 महिन्याचं झालं, की त्याला आपल्या अवतीभोवती कोणती लोकं आहे, कोणती माणसं आहे, हे कळायला लागतं आणि त्यांना कसं हाताळायचं हेही तो शिकायला लागतो. अगदी कोरं ब्रेन घेऊन आलेलं असतं, तर त्यामध्ये नवीन डाटा यायला तर त्याला सोपंच असतं. तर तो प्रत्येकाचा स्वभाव हाताळतो आणि किती जोरात रडायचं, किती भोकाण पसरायचं, म्हणजे आपल्या भोवताली सगळी लोकं जमा होतील, हे तो शिकून जातो. थोडं मोठं झालं, बोलायला लागलं, की त्याला हवी असलेली वस्तू कशी मिळवायची, हे तर तो सहजपणे हाताळतो. अगदी कसं खूप जोरात रडायचं किंवा 4 लोकं असताना मागायचं घरामध्ये किंवा जी वस्तू नको आहे, आपल्याला नको म्हणतात, की 4 जणं घरामध्ये कोणी पाहुणे आले, की फ्रिजमधून घेऊन खाऊन घ्यायची. हे तो सहज शिकतो. कोणी त्याला शिकवत नाही. हा एक प्रकारचा ब्लॅकमेलिंग किंवा हट्टी प्रभाव किंवा किंवा जिद्द असं आपण म्हणू शकतो. परंतु तो हाताळायला घरच्या लोकांना शिकतो. आपण बघतो की बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी मुलं मॉलमध्ये, कपड्याच्या दुकानामध्ये किंवा मार्केटमध्ये कुठेतरी मूल अगदी सुंदर कपडे घालून लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सुद्धा लोळताना मी बघितलेलं आहे. आणि आई-वडील हतबल होऊन बघत राहतात, की आता काय करावं? कडेवर घेतात, इकडे-तिकडे दाखवतात, परंतु त्याला जी वस्तू हवी असते, तो ती घेतल्याशिवाय चुप्प बसत नाही. आणि त्याला कळून गेलेलं आहे, की आपण असं लोळलं म्हणजे ही वस्तू आपल्याला मिळतेच. ती छोटासा एक बलून का असेना आणि जो रडणारं जे मूल असतं, ती वस्तू मिळाल्यानंतर एका क्षणात चूप होतं. जणू काही स्विच ऑफ केलेली आहे त्याची. एखादी स्विच आहे रडण्याची आणि ती ऑफ केली आणि लगेच हसायला लागतं. असं करता मूल जेव्हा थोडं मोठं होतं, 7-8 वर्षाचं होतं आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये एक आपल्याला सवय असते, कोणतीही वस्तू मागितली की पहिल्यांदा त्याला नाही म्हणायचं. पहिल्यांदा नाही म्हणायचं आणि हे त्याला कळतंच. आई पिक्चरला जाऊ का? नाही. मैत्रिणीकडे जाऊ का? नाही. मार्केटला जाऊ का? नाही. वही आणायला जाऊ का? नाही. असं नाही ऐकता ते मूल मग शिकून जातं की आईला कसं हाताळायचं. आई प्लीज न गं, प्लीज असं करता आई एवढी वैतागलेली असते, कंटाळून म्हणते की जा, एकदाची कटकट खतम. तीच आई सहजपणे आनंदाने कधीच म्हणत नाही. कंटाळून कटकट नको आता तू जा बाई एकदाची माझं डोकं दुखवू नको. हे असं करून मुलाला बाजूला केलं जातं. हे मूल आता नवीन पद्धतीचं शस्त्र त्याच्याकडे आलेलं असतं. प्लीज. हळू असं मोठं होता तो घरच्या लोकांच्या प्रत्येकाच्या स्वभावाशी पूर्णपणे अवगत होतं आणि त्याला कळतं की कसं हाताळायचं. आता ही आपण जी संभाजीनगरची केस पाहिली, त्यामध्ये ते मूल एक प्रकारचं ब्लॅकमेलिंगच करत होतं आणि त्याने आधी 1 वर्षापूर्वी जेव्हा त्याच डोंगरावर तो चढला होता आणि त्याला परत आणलं होतं, तर तो परतही हे करणारच होता. आई-वडिलांनाही हे कल्पना असेल, की हा पुढेही असा करेल आणि तो परत आला असता तर पुढेही त्याने केलेलंच असतं. परंतु त्याला कसं हाताळायचं हे त्यांचा जो एक बॅकअप प्लॅन असावा. कशा पद्धतीने आई जी विनंती करत होती, अगदी बसून पाया पडत होती त्याच्या, की ही विनंती करत होती आणि असं दिसतं व्हिडिओमध्ये, की ते तो मुलगासुद्धा उभा राहून थकला होता आणि वारंवार गुडघ्याला हात लावत होता. त्याला बसायची इच्छा होत होती. कंटाळला होता तो सुद्धा. त्याला जायचं होतं, परंतु त्याला अजून काहीतरी हिरावून घ्यायचं होतं. काहीतरी त्याला कसं आपण या लोकांना ब्लॅकमेलिंग करू शकतो आपली वस्तू मिळवण्यासाठी, हे त्याला कळत होतं. सांभाळता येत तर आई-वडिलांना त्याला कसं हाताळायचं ते आपापल्या पद्धतीनं करत होते. बरेच लोकांनी ट्रोलिंगमध्ये केली खूप व्हिडिओज व्हायरल झाले आणि त्यामध्ये म्हटलं, की असं मूल नसलेलं बरं, मेलं तर बरं झालं, असं मूल तर जन्मालाच यायला नको, आपण न मुलाचं असलेलं बरं. परंतु अशी ट्रोल करणारी जी व्यक्ती असते, त्यांच्याकडे जेव्हा अशी मुलं पैदा होतात, अशा पद्धतीने ब्लॅकमेल करतात, तेव्हा ती ढकलून देत नाही. तेव्हा तीही विचार करतात, की याला कशाप्रकारे सांभाळता येईल आपल्याला, कशाप्रकारे हाताळता येईल, याचं मानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवता येईल. मानसोपचार तज्ञाकडे त्याला नेलं असतं तर कदाचित हा प्रश्न निर्माणच झाला नसता. त्याला कळलं असतं, सिच्युएशन कळली असती, वडिलांची आर्थिक परिस्थिती कळली असती आणि सर्व बरंच काही त्याच्या मनासारखं झालं असतं. परंतु तसं काही झालं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये जे शक्य होतं, ते आई केलं. जे त्यांना करता आलं ते केलं. त्यांनी ढकलून नाही दिलं. त्यांनी विनवणी केली. त्याला परत आणण्यासाठी त्याची मनधरणी केली. म्हणजे प्रत्येकजण असंच करतो.
प्रत्येक आज मोबाईलच्या काळामध्ये मोबाईल जी अत्यंत आवश्यक वस्तू होऊन गेली आहे. बरीच लोकं लिहितात, की आई-वडिलांनी स्वतः मोबाईल वापरूच नये. पण जे बोलतात ती स्वतःही वापरतात आणि असं शक्य नाही आहे. आम्ही ज्या काळामध्ये मोठं झालेलो आहे, त्या काळात मोबाईल नव्हताच. कामं होत होती, परंतु गती नव्हती. एक पत्र येण्यासाठी 15-20 दिवस काय त्याहूनही अधिक. राख्या तर राखी संपल्यानंतर महिन्याभराने पोहोचायची आणि आज एक पत्र एका मिनिटात पोहोचतं. गतिमान जग झालेलं आहे आणि अनेको कामे आहेत जी आपली मोबाईलशिवाय अडतात. आपल्याला कामं हाताळायला मोबाईल लागतोच. जरी आपण पूर्ण वेळ पाहत नसलो तरी अत्यंत आवश्यक वस्तू झालेली आहे आणि मुलांसाठी सुद्धा आहे. जर त्याच्यातून घेतो म्हटलं, शिकतो म्हटलं तर बरंच काही खूप आहे. मुलं व्यसनी झाली मोबाईलमुळे. काही मुलांनी तर आईनी मोबाईल हिसकला म्हणून आत्महत्या केलेली आहे. तर ही मोबाईलमुळे मुलं अशी अतिरेक झाल्यामुळे मोबाईलचा अतिरेक झाल्यामुळे मुलं व्यसनी झाली. ते अतिरेकपणा थांबवणे हा जरुरी आहे. याला कसं हाताळता येईल हे पाहणे जरुरी आहे.